जिजामाता नगर मधले बेस्ट 11 खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आंबेवाडी मधील बेस्ट 11 खेळाडू. आता सर्वोत्कृष्ट 11 खेळाडूंमधली ही मॅच असणार आहे. एका बाजूला आंबेवाडी बॉईज आहे ज्यांचं नेतृत्व करतायत गौरंगजी सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला सचिन चक्रू रावल यांच्या नेतृत्वाखाली खेळताना जिजामाता नगर बॉईज. नंदकुमार चिले साहेब, राजेशजी मोरे साहेब, आपल्याला मी विनंती करेन सर्वप्रथम आपण या आपल्या कमिटीला मी सुद्धा विनंती करतोय, आपले कमिटी मेंबर जितकेही आहेत आपण सगळ्यांनी कृपया मैदानावर या. सर्वप्रथम आपण खेळाडूंची ओळख परेड आणि खेळाडूंना या मॅच साठी शुभेच्छा देणार आहोत. सगळ्यांची ओळख आपण करून द्या. सन्माननीय नंदकुमार चिले साहेब, सन्माननीय राजेशजी मोरे साहेब जे स्वतः या स्पर्धेमध्ये संघमालक आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशाखा अध्यक्ष सन्माननीय आकाशजी नेराळे सुद्धा आपल्या सोबत आज या कार्यक्रमादरम्यान या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला आंबेवाडी बॉईज आपल्या काळा चौकी परिसरातील सर्वोत्कृष्ट 22 खेळाडूंमधली ही मॅच असणार आहे. एका बाजूला गौरंगजी सोनवणे यांचा हा दुसरा संघ आंबेवाडी बॉईज आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा. सर्व खेळाडूंची ओळख परेड या ठिकाणी होते. नंदकुमार चिले साहेब, राजेशजी मोरे, त्याचबरोबर उपशाखा अध्यक्ष आकाशजी नेराळे या सर्व खेळाडूंची ओळख करतायत. खेळाडूंना या मॅच साठी शुभेच्छा देत आहेत. आणि त्यानंतर टॉस साठी मान्यवरांना मी आता मध्यभागी येण्याची विनंती करतोय. नंदकुमार चिले साहेबांना मी विनंती करेन आपण पुढे या. सर्वच आपले पदाधिकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स यायचे. गौरंगजी सोनवणे या. ओनरला हा टॉस उडवण्याची विनंती करतोय. गौरंगजी सोनवणे आणि सचिन चक्रू रावल दोन्ही बाजूने ही नाणेफेक होणार आहे. सर्वप्रथम शुभेच्छा असतील या मॅच साठी. कोण कॉल करणार आहे? गौरंग सोनवणे कॉल करेल. बघा लक्षात द्या, एक मिनिट. एका बाजूला UC-17 आहे, दुसऱ्या बाजूला APL आहे. दोघांपैकी एक तुम्हाला कॉल करायचा आहे. UC-17 कॉल केलाय अँड येस UC-17च आलाय. त्यामुळे टॉस आंबेवाडी बॉईजने जिंकलेला आहे. गौरंग 2 मिनिटं आज टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहात. आणि कसं वाटतंय आज इतकं मोठं आयोजन आपल्या विभागामध्ये केलं गेलंय? आज आपण जर पाहिलं तर अविनाश मिटबावकर असतील किंवा सचिन चक्रू रावल असतील तुमच्या विरोधात आता खेळणार आहेत ते, आणि UC-17 या सर्वांबद्दल काय सांगाल? खरं तर एवढा मोठं आयोजन मी कधी बघितलंच नव्हतं. पण UC-17 अविनाश मिटबावकर, कुशल वेंगुर्लेकर, सचिन रावल, बाकी पूर्ण त्यांची टीम आहे, त्यांनी एवढं मोठं आयोजन केले की लोकांना चिंता पडेल. आता लोकांना विश्वास न बसणार की विदाऊट स्पॉन्सरशिप एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो. खरंच सुंदर असा कार्यक्रम केला आहे. मी आमचा आंबेवाडीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळातर्फे या UC-17ला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं मंडळ त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील याची आम्ही गाव देतो. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. थँक्यू. तर सचिन, समोरच्या टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून पहिली फिल्डिंग स्वीकारली आहे. तुम्ही टॉस जिंकलास तर तुम्ही काय डिसिजन घेतलं असतं? आम्ही तर पहिली फिल्डिंगच घेतली असती. आणि तू स्वतः इतकं चांगलं काम केलंयस या इव्हेंटसाठी, तर कसं वाटतंय आज सगळं सफल झाल्यासारखं वाटतंय? सगळं यश जे आहे ते घवघवीत यश आज या कार्यक्रमाला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची मोठी मांदियाळी, चांगले खेळाडू खेळतायत आणि सगळ्यांना हा चांगला प्लॅटफॉर्म सगळ्यांच्या माध्यमातून आपण, आणि तू स्वतः या आयोजन समितीचा एक मुख्य घटक आहेस. पहिली गोष्ट म्हणजे अजून पूर्णपणे मला आनंद झाला नाही आहे. जेव्हा माझी फायनल होईल आणि जेव्हा माझा हा भाऊ मला मिठी मारेल तेव्हा मी खरोखर समजेन मी यशस्वी झालो. कारण का याचं हे स्वप्न होतं की मला अशी एक टुर्नामेंट भरवायची आहे की जेणेकरून लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे. हा कधीही कुठचाही फंक्शन करू दे, आमचा AC इव्हेंट तर असेलच, पण माझा मित्र म्हणून ह्याच्याशी नेहमी पाठीशी उभा राहीन. मग ती कुठचीही गोष्ट असली तरी चालेल. आणि माझे जे मित्र आहेत, फॉर एक्झाम्पल ओमकार आणि बबलू आणि यांची टीम, हे निस्वार्थीपणे आम्हाला नेहमी सपोर्ट करतात. आणि महाराजाच्या ती प्रार्थना आहे की अशी मित्र आम्हाला, म्हणजे आमची दोस्ती कधी तुटू नये. म्हणजे ह्या आमच्या जे आमचे एम्स असतात ते नेहमी पाठीशी उभी राहतात. महाराजाच्या नेहमीच माझी प्रार्थना आहे की हे असे आमच्यासोबत कायम राहावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मी सन्माननीय नंदकुमार चिले साहेबांना विनंती करेन की आपण 2 शब्दात या सर्व खेळाडूंना आणि या संपूर्ण आयोजन समितीला 2 शब्दात मार्गदर्शन करायचं आणि शुभेच्छा द्यायच्या. खरोखरच या ठिकाणी उत्तम असं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी देखील
सुरू झाले नव्हते सामने, परंतु मी या ठिकाणी जात असताना पाहिलं, अरे मैदानात एवढं मोठं आयोजन कोणी केलं आहे. नंतर मी आकाशला कॉन्टॅक्ट केलं. आकाशने मला सांगितलं की आपली सर्व टीम, सचिन आहे, अविनाश आहे, खरोखरच उत्तम असं आयोजन आम्ही या ठिकाणी बघतोय. आणि हे सगळे आमचे जवळचे मित्र आहेत आणि सगळेच खरोखरच म्हणजे ह्यांना मी सॅल्यूट करतो की आपण उत्तम असं आपल्या या विभागामध्ये हे जे आयोजन केलेलं आहे. खूप खूप तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. अविनाश तुला आणि सचिनला मी प्रेमाने चक्रू बोलतो. चक्रूला देखील खूप खूप शुभेच्छा, कारण का तो खूप धडपडी माणूस आहे. आणि त्याच्यासोबत जेवढे आहेत आमचा आकाश, हे सगळेच खरोखर उत्तम असे आयोजक आहेत. अबुदयनगरच्या राजाला त्यांचं जे इव्हेंट करतात ते देखील छान असतं. सगळ्याच गोष्टीत उत्तम असं काम आहे त्यांचं. मी सहभागी सर्व टीमला, त्यांच्या मालकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी यशस्वी व्हाल. आता या ठिकाणी जो सामना होतोय जिजामातानगरचा, जिजामाता बॉईज आणि आंबेवाडीचा राजा, ह्या दोन्ही टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केलात. मी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि शाखाध्यक्ष राजेश मोरे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नंदकुमार चिले साहेब, या स्पर्धेबद्दल आणखीन एक वैशिष्ट्य की या स्पर्धेच्या आयोजनाखातीर आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही ब्रँडकडून आपण स्पॉन्सरशिप अजिबात घेतलेले नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, राजेश मोरे साहेबांचा संघ त्यामध्ये खेळणार आहे, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द. खरोखर हे एक वैशिष्ट्य आहे तुमचं की तुम्ही कोणत्याच पक्षाला याच्यात इन्व्हॉल्व न करता तुम्ही स्वतः मेहनतीने आणि स्वतःच्या तुमच्या ताकदीवरती तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी करताय. उत्तम असं आहे. ह्यात राजेश मोरे, राजेश आमचा खरोखरच दिलदार व्यक्तिमत्व आहे राजेश मोरे. याच्याबद्दल मी काय बोलणार. त्याच्याबद्दल मला वाटतं आकाशच उत्तम असं बोलू शकतो. कारण का एखादं काही कार्यक्रम असेल आणि तो जरा हटके असेल आणि राजेशकडे आपल्या विभागातून जर कोण सहकार्य मागायला गेलं तर त्याचे हात नक्की असे असतात आणि तो सगळ्यांना मनापासून मदत करत असतो. त्यामुळे मी राजेशला देखील खूप खूप धन्यवाद देतो. असं सहकार्य आपलं होत राहो. धन्यवाद. आणि राजेशची टीम, मालक म्हणून राजेशची टीम देखील या ठिकाणी खेळते. मी राजेशला माझे वैयक्तिक शुभेच्छा देतो. राजेश जरी इथे उपस्थित नसला तरी राजेशचा मुलगा जो आज लंडनला जाऊन आलाय क्रिकेट, त्याच्या त्या कोच बरोबर तो तिकडे खेळून आलेला आहे आणि त्याला आवड असल्यामुळे तो स्वतः इथे मैदानात असतो. जरी पप्पा मालक नसले तरी तो इथे उपस्थित असतो. काल देखील तो सकाळी 4 वाजेपर्यंत होता आणि सकाळी 4ला घरी गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या मेहनतीला देखील यश लाभो ही मी अबुदयनगर राजाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर नक्कीच साहेब, तुमचे सुद्धा खूप खूप आभारी असणार आहोत. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेदरम्यान इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो आंबेवाडी बॉईज संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे, तर दुसऱ्या बाजूने जिजामाता नगर बॉईज, MB बॉईज या संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. तर जशी या मॅचची सुरुवात होईल, मात्र कॉमेंट्री बॉक्समधून मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकणार आहात माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचसाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्या सोबत असतील. धन्यवाद. आपण पाहतोय अभ्युदयनगर प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि ही आणखीन एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या रजनीमध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ असणार आहे आंबेवाडीचा राजा आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जिजामाता नगरचा महाराजा. असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये लढत असताना पाहायला मिळतील. हा क्रिकेटचा महासंग्राम, ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेड लावलाय, तोच क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी अभ्युदयनगर प्रीमियर लीग पहिलं पर्व या स्पर्धेचं. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना वैयक्तिक 17 धावा केल्या आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिला. मंथन ठरतायत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. तर मंथन, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल व्यासपीठावर. आणखीन एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदयनगर, काळा चौकी. याच काळा चौकीच्या या मैदानामध्ये हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. दुसरी रजनी या स्पर्धेची. काय सामने रंगतायत. एकूण आपण जर पाहिलं तर 10 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 10 संघांचे 10 संघमालक, 10 संघमालकांचे 10 आयकॉन खेळाडू, 10 आयकॉन खेळाडू पद्धतीने आपण जर पाहिलं तर 10 कर्णधार देखील पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि हे एसी इव्हेंट्सचं हे आयोजन म्हणजेच आपण पाहिलं तर अविनाजी मिटबावकर आणि त्याचप्रमाणे सचिनजी रावल यांचं हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. जे स्वप्न होतं अविनाजी मिटबावकर यांचं ते आज मात्र सत्यात उतरलंय. ती स्पर्धा रंगते. स्पर्धेची आतुरता होती, स्पर्धेची उत्कंठा होती आणि आज मात्र जर आपण पाहिलं तरी ती स्पर्धा मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. टॉस देखील झालेला आहे या प्रेक्षणीय लढतीचा आणि आंबेवाडीचा राजा या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी व्यासपीठावर दिला जाईल. मंथन ठरलेत मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी जाहीर करतोय. मंथनला मी विनंती करतोय. मंथन आपण व्यासपीठावरती या. मंथनला या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर अर्थात सन्माननीय गौरी चौधरी मॅडम आज आपल्यासोबत या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने गौरी मॅडमची आपल्याला सर्वांना ओळख करून देतो. आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि दमदार आमदार सन्माननीय अजय विनायक चौधरी साहेबांच्या त्या सुनबाई आहेत आणि महिला विधानसभा समन्वयक आहेत. आज त्यांच्या माध्यमातून मात्र हा पुरस्कार आपण मंथनला देऊन सन्मानित करणार आहोत. गौरी चौधरी मॅडम साठी सगळ्यांकडून जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मला वाटतं पहिल्यांदाच ताई आपण या ठिकाणी अशा मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित राहताय आणि UC17 आयोजित अभ्युदयनगर प्रीमियर लीग मध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत तर आहेच, परंतु मंथनला आपल्या शुभ हस्ते मात्र हे सर्व पारितोषिकं जी आहेत ती आपण त्याला द्यायची आहेत. अभिनंदन मंथन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला तुझ्या पुढील सामन्यांसाठी आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी. UC17 आयोजित अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 मनपूर्वक अभिनंदन मंथन. आणि ताईंचा सत्कार सुद्धा आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आयोजन समितीच्या वतीने मी सन्माननीय श्री दिलीपजी बने साहेबांना विनंती करेन आपण सन्माननीय गौरी चौधरी मॅडम यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज अभ्युदयनगर इमारत क्रमांक 17च्या वतीने दिलीपजी बने साहेबांना मी विनंती करतोय आपण गौरी चौधरी मॅडम यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच शिवसेना उपविभाग प्रमुख, महिला उपविभाग प्रमुख सन्माननीय रुपालीताई चांदे यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. ताईंना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तसं बघायला गेलं तर अभ्युदयनगर आणि रुपालीताई हे काही वेगळं नाहीये, एकच समीकरण आहे. ताईंच्याही माध्यमातून ज्या ज्या वेळेला अभ्युदयनगरमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या त्या वेळेला रुपालीताईंचं सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन असतं. त्याबद्दल रुपालीताईंचं सुद्धा आम्ही आभार आज या ठिकाणी व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद ताई, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच युवती शाखा अधिकारी तन्मयी जाधव यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान शर्वरी सातघरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही करत आहोत. तन्मयी जाधव युवती शाखा अधिकारी यांचा सुद्धा यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती केला जातोय, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि असंच सहकार्य आम्हाला वर्षोनुवर्ष लाभो हीच आम्ही अभ्युदयनगरच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. अभ्युदयनगर महासंघाचे सदस्य सन्माननीय श्री महेशजी वाडकर साहेबांना मी विनंती करतोय, साहेब आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. काही सन्मान सत्कार आहेत ते करून घेऊ आणि त्यानंतर मात्र या प्रेक्षणीय मॅचला आपण सुरुवात करू. महेशजी वाडकर अभ्युदयनगर महासंघाचे सन्माननीय सदस्य यांचा एक यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू इच्छितो. त्याचबरोबर अभ्युदयनगरचा गणराज मंडळाचे सर्व सभासद, मंडळाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात अभुदयनगरचा गणराज मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांना मी विनंती करतोय आपण सगळ्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. तसेच अभुदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अभुदयनगरचा राजा मुंबईचा रथाधीश मंडळाचे कार्याध्यक्ष जयेशजी मेहता साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान अभिषेकजी पवार यांच्या शुभ हस्ते आम्ही व्यासपीठावरती करीत आहोत. खूप खूप धन्यवाद जयेशजी, आपलं सुद्धा आभार. त्याचबरोबर अभुदयनगरचा गणराज अर्थात बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष उपशाखा प्रमुख सन्माननीय संतोषजी आंबोस्कर साहेब आणि सर्वच मंडळाचे पदाधिकारी यांचं सर्वांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपल्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. आपण आज आपल्या मूल्य वेळातील या वेळेला उपस्थित राहून इथे उपस्थित राहिलात. आणि बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अभुदयनगरचा गणराज यावर्षी 66वे वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं करीत असताना उद्या मंडळाच्या वतीने 19 जानेवारी 2025 सकाळी 9 ते दुपारी 3 गणराज सभागृह इमारत क्रमांक 16च्या बाजूला अभुदयनगर काळा चौकी मुंबई 400033 या ठिकाणी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी आपल्या विभागातील उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींना आणि त्याचबरोबर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर इमारतीतील आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतोय की आपण मोठ्या संख्येनं या भव्य रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून मंडळाला सहकार्य करायचंय. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी आंबोस्कर साहेब, मंडळाचे सरचिटणीस श्री शैलेशजी सकपाळ, मंडळाचे खजिनदार गोविंदजी नाईक, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री पियुषजी बाईत आणि अंतर्गत हिशोब तपानीस आपण जर पाहिलात तर रिखिलजी पोरवाल या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर थोडा वेळ आपण आपला घेणार आहोत, यानंतर मात्र सन्मान सत्कार होईलच. परंतु आपण आता मात्र या जाऊया प्रेक्षणीय सामन्याकडे. एका बाजूला आपण बघतोय जिजामाता नगर एमबी बॉईज यांचं नेतृत्व करतायत सचिन चक्रू रावल आणि दुसऱ्या बाजूला गौरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आंबेवाडी बॉईज. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या प्रेक्षणीय मॅचला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवर कॉमेंट्री बॉक्स मधून माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील. ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद रोशन. प्रेक्षणीय लढत, एक्झिबिशन मॅच, क्रिकेटचा महासंग्राम. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. ओमकार आणि जीत गोलंदाजीसाठी. निशान, पहिला बॉल. ओहो, प्रचंड वेग. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. व्हाईट बॉल जरूर आला पण बॉल जर आपण पाहिलं तर प्रचंड वेगामध्ये होता हा बॉल. पुढचा बॉल यावेळेला गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार येतोय फलंदाज ओमकारच्या बॅट मधून. आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळाला ओमकार त्याच्या बॅट मधून चौकार. प्रत्येक चौकारासाठी सचिनजी चक्रू रावल यांच्याकडून महाराजा बॉईज म्हणजेच 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. एक चौकार आतापर्यंत ठोकलाय फलंदाज ओमकारने. आता मात्र धाव घेतली. एक धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5. 6 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक वाईट बॉल देखील अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. प्रेक्षक देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेला सोडून दिलेला हा बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतील. जीत आपण पाहतोय. जीत आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हो यावेळेला पायावर बॉल जाऊन आदळलाय आणि धाव पूर्ण केली आहे. एक पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पोहोचले देखील बॉल पर्यंत. लेग बाईकची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. फ्लोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. खूप सारी मेहनत घेतली विपुल दादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. यावेळेला गॅप मधून हाही बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. ओमकार कर्णधार आहे या संघामध्ये. जर आपण पाहिलं तर प्रेक्षणीय लढतीमध्ये त्याची बॅटिंग आपण पाहतोय. 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावरती 13.
यावेळेला टॅप केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, डायरेक्ट थ्रो, डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केली आहे, अपील मात्र पंचांनी फेटाळले. पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नॉट आउट आणि धाव पूर्ण केली. एक धाव संख्या आता जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. म्हणजेच पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 14 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज जीत आणि त्याच्या समवेत ओमकार ही जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मिंटू आलेत गोलंदाजीसाठी. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत. कालच्या रजनीमध्ये देखील आपण एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली. आजच्या रजनीमध्ये आणखीन एक प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. आपल्याच विभागातील जिजामाता नगर आणि आंबेवाडी असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आणि विशेष बाब म्हणजे जिजामाता नगर या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 6 ते 7 गणेशोत्सव मंडळ आहेत आणि त्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळामधून प्रत्येक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतला गेलाय. ही विशेष बाब आहे. म्हणजेच संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला संधी दिली गेली आहे या प्रेक्षणीय लढतीमध्ये. ओ यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉयड. थँक्यू. आणि जीतची विकेट आली आहे. आता मात्र काय बॉल हाताळला होता गोलंदाज मिंटूने, बरोबर बॉल जाऊन एस्टॅनवर आदळला. वेगळ्या अँगलने आपण पाहतोय प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. थोडेसे पुढे गेले होते, मोठा फटका खेळायचा होता, त्यांचा फटका फसला आणि बरोबर बॉल जाऊन एस्टॅनवर आदळलाय आणि विकेट आली आहे. आशुतोष म्हणजेच हेडन फलंदाजीसाठी आलेत. आणि तोच स्टान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅथ्यू हेडन आपण पाहिला, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज. त्याच टोपण नावाने हा खेळाडू सुपरिचित आहे. यावेळेला चांगला फटका, पॉइंट क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. प्रेक्षणीय लढत, प्रत्येक गोष्टीची दखल घेतली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. आपल्याच विभागातील प्रत्येक खेळाडूला संधी दिली गेली आहे. एक्झिबिशन मॅच मध्ये का होईना पण तो खेळाडू खेळणं गरजेचं होतं, हाच विचार आयोजन समितीने केला. यावेळेला उलटा फटका खेळायचा होता ओमकार यांना आणि धाव घेतली आहे. एक आणखीन एक धाव. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 17 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिले, त्याने बॉलला अडवलंय. एकच धाव मिळेल. धाव संख्येने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. भव्य दिव्य आयोजन समितीच्या माध्यमातून. पुढचा बॉल देखील ढकलल्या बॉलला त्या ठिकाणी पोहोचलेत क्षेत्ररक्षक. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकले. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 1 टू गो. हो, यावेळेला सोडून दिलेला हा बॉल पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. ओहो, यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. निखिल आलेत नवीन फलंदाज. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांना विनंती असेल या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. खूप सारे सामने आपल्याला पाहायला मिळतील याच प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. नवीन गोलंदाज आले गोलंदाजीसाठी शशांक आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये आलाय निखिल.
बॅटिंग पॉवर प्ले, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. त्या षटकामध्ये एकूण 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निशांतने. मिंटूने दुसरं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने पटकावले आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी शशांक गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ, क्रिकेटचा महासंग्राम, APL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. काय आयोजन केलंय आणि ही प्रेक्षणीय लढत तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. ओमकार कर्णधार आहे या संघाचा. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल, समोर फटका खेळलाय. वो हो हो हो, क्या बात आहे. काय बॉलला अडवले पहा. ही फिल्डिंग आहे पहा. जेव्हा क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं, अक्षरशः प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, टॅप केला आणि मिड ऑफ मध्ये, क्या बात आहे पहा. ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलेत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हे कॅमेरे वर्क देखील आपण पाहतोय. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी 20 फुटावरून तो कॅमेरा आपण पाहतोय, कव्हर केला जातोय. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेला ग्राउंड फटका खेळलाय. आता मात्र बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अलॉंग विथ द कार्पेट येतोय APL दर्जेदार चौकार. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय निखिल आणि त्याच्याच बॅट मधून हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, उडी जरूर मारली, तोपर्यंत बॉल निघून गेला 4 धावांसाठी. आणखीन एक बॉल, आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, दिमागदार येतोय चौकार. निखिलच्या बॅट मधून लगातारचे 2 चौकार पाहायला मिळालेत. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे. सचिनजी चक्रू रावल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 ऑन अ बोर्ड. बक्षिसांचा पाऊस पाडला जातोय. सचिनजी चक्रू रावल खुश असतील या सर्वच खेळाडूंवरती. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. धाव पूर्ण केली आहे. एक सोरटी धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 31. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले, फलंदाजी करत असलेल्या संघाने चूज केला हा बॅटिंग पॉवर प्ले. पुढे आलेत, पुढे सरसावलेत. यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. निखिल आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाज या संघाचा कर्णधार ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. UC 17चं हे आयोजन, 17 जणांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. पुढे आलाय, पुढे सरसावलाय. आणखीन एक दर्जेदार तोख आणि आणखीन 500 रुपयाचा मानकरी ठरलाय निखिल. आतापर्यंत निखिलच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 3 चौकार पाहायला मिळाले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 म्हणजे 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती झालेत. एक छोटासा सन्मान या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अभुदयनगरचा गणराज मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचाच एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. आज मंडळाचे अध्यक्ष स्वतः संतोषजी आंबडोसकर साहेब या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मंडळाचे सर्वच पदाधिकारी. मी सन्माननीय कुशलजी वेंगुर्लेकर यांना विनंती करेन, आपण सन्माननीय सर्वप्रथम संतोषजी आंबडोसकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर मंडळाचा हा यथोचित सन्मान करायचा आहे. बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अभुदयनगरचा गणराज, उत्सवांचा राजा या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, मंडळाचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करत आहोत. आपल्या काळाचौकी परिसरातील एक अग्रमानांकित गणेशोत्सव मंडळ, तसेच मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय श्री शैलेजी सकपाळ यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रोहित वैती यांना मी विनंती करतोय, आपण शैलेजी सकपाळ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अनिकेत वैती यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. शैलेश सकपाळ मंडळाचे सरचिटणीस आहेत, बाळगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ.
तसेच मंडळाचे विश्वस्त श्री मंगेशजी नांगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सन्माननीय श्री मंगेशजी नांगावकर आणि सन्माननीय अनिलजी आघरे यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सिद्धेजी सातगरे यांना मी विनंती करतोय, मंगेशजी नांगावकर आणि अनिलजी आग्रे साहेबांचा सुद्धा एक यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. विशेष आभार असतील बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उद्या 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत गणराज सभागृह इमारत क्रमांक 16च्या बाजूला अभुदयनगर काळा चौकी मुंबई क्रमांक 400033 या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आलेल्या उपस्थित सर्व रहिवाशांना, त्याचबरोबर सर्व क्रिकेट प्रेमींना आणि सर्व खेळाडूंना मित्रांना मी विनंती करतोय की आपण नक्कीच या भव्य रक्तदान शिबिराला भेट द्या आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करून मंडळाला सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद रोशन. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 40. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने हाताळला, त्या बॉल वरती चौकार आला. मिंटू हे षटक हाताळत आहेत. त्यानंतर जिजामाता नगरचा महाराजा मंडळाच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की आपण सगळ्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. जिजामाता नगरचा महाराजा मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण जिथे कुठे असाल, आज आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल आपल्याला मी सर्वांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय आणि आपला सुद्धा एक यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांना मी व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती करेन. धन्यवाद. धन्यवाद रोशन. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक विशेष पारितोषिक आलंय महाराजा बॉयज यांच्याकडून. हे विशेष पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक फलंदाजासाठी, कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 43 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल समोर फटका खेळलाय. यावेळेला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉलला अडवलं, चेंडूची फेक केली आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 44. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षय. पहिला बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पहा ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून पडताळणी केली गेली आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 45. 45. पुढील सामना असणार आहे तो म्हणजे टीम बाउंड्री बॅशर्स विरुद्ध ट्रॉफी हंटर्स, म्हणजेच प्रतीकजी नांदगावकर विरुद्ध कौस्तुभजी दळवी. त्या सामन्याचा देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. मान्यवरांचे शुभ असते या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला प्रतीक नांदगावकर असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभजी दळवी, म्हणजेच बाउंड्री बॅशर्स विरुद्ध ट्रॉफी हंटर्स. अक्षयचं हे शेवटचं षटक आपण पाहतोय पहिल्या डावातील प्रेक्षणीय लढतीतील एक्झिबिशन मॅच. पुढे आले, मोठा फटका खेळलाय आणि यावेळेला आता मात्र जर आपण पाहिलं तर विकेट आली आहे. फलंदाज माघारी परततायत निखिल. चला नवीन बॅटर या.
विनायक आलेत नवीन बॅटर. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. प्रतीक नांदगावकर यांचा संघ बाउंड्री बॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे कौस्तुभ दळवी यांचा संघ ट्रॉफी हंटर्स. या सामन्याचा व्यासपीठावर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. विनायक आलेत फलंदाजीसाठी. हो, यावेळेला प्रचंड वेग. चांगला बॉल हाताळला अक्षय यांनी. निर्धाव चेंडूची सांगत होती आणि डॉट बॉल देखील आलाय. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धाव केली आहे पूर्ण 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 47. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. UC17 प्रेझेंट APL 2025 सीझन 1. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. केतन काप देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत एक्झिबिशन मॅचचा. पुढचा बॉल यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय ओमकारने. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. सलामीवीर फलंदाज या संघाचा कर्णधार कॅप्टन लिंग फ्रॉम द फ्रंट. काय बॅटिंग केली आहे कर्णधाराने. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. खूप साऱ्या धावा आल्यात आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर एकूण 4 चौकार पाहायला मिळालेत आणि तो वैयक्तिक खेळतोय 24 धावांवर. पुढचा बॉल सरळ फटका खेळलाय. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत लॉंग मिड ऑफ मधून. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. म्हणजे 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय एक्झिबिशन मॅच मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 52. म्हणजे जिंकण्यासाठी 53 धावांची गरज असणार आहे. येस, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बाउंड्री बॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे ट्रॉफी हंटर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी आपण टॉस करून घ्या. चला टॉस तर होईल त्यापूर्वी आपण सत्कार करणार आहोत. आज आपल्यासोबत आपली ही स्पर्धा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जगभराच्या पाठीवर तसं बघायला गेलं तर जवळपास 206 देश आहेत. परंतु त्यामध्ये 10 देशांमध्ये जरी युट्यूबवरती बॅन असलं तरी उर्वरित 196 देशांमध्ये आपली ही जी APL आहे ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होताना तुम्ही कुठेही असा बाकीच्या 196 देशांमध्ये आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होताना पाहू शकाल. आणि आज या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह करतोय त्या प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्ह ऑफिशियल युट्यूब चॅनलचे सर्व विपुलजी पंडुलकर आपल्यासोबत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विपुल दादांना आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपला यथोचित सत्कार यथोचित सन्मान. आणि विपुल दादांची एक ओळख तुम्हाला मी पटवून देतो पुन्हा एकदा. आज आपल्या मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारतभरच नव्हे तर येत्या कालावधीमध्ये ओमान म्हणजे आखाती देशामध्ये सुद्धा गल्फ कंट्रीमध्ये सुद्धा विपुल दादांचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओमान या ठिकाणी होणारी एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आज या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती लाईव्ह होणार आहे. तर विपुल दादा त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. आणि मी अविनाश दादा आणि रोहित वैती यांना विनंती करेन की आपण विपुल दादा पंडुलकर यांचा एक यथोचित सत्कार यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद विपुल दादा. आज आपल्या आयोजन समितीला म्हणजे आमच्या UC17 तुम्ही जे सहकार्य केलं आणि इतकं चांगलं लाईव्ह थेट प्रक्षेपण आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. तर लगेचच जाऊया आता मात्र नवीन डबाकडे, ज्या ठिकाणी मात्र नवीन डबाला सुरुवात होणार आहे. अभिषेक पाटील माझे सहकारी समालोचक मित्र तुमच्यासोबत कंटिन्यू असतील. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल रोशन. बाउंड्री बॅशर्स येस, नेक्स्ट मॅचचा टॉस बाउंड्री बॅशर्स आणि ट्रॉफी हंटर्स. मी जिजामाता नगरचा महाराजा मंडळाचे सर्व जे पदाधिकारी आज या ठिकाणी आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक सर्वप्रथम या ठिकाणी करून घेणार आहे. मी बाउंड्री बॅशर्स आणि ट्रॉफी हंटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना स्टेजवर येण्याची विनंती करतोय. मुख्य व्यासपीठावरती ही नाणेफेक केली जाणार आहे. बाउंड्री बॅशर्स आणि ट्रॉफी हंटर्स दोन्ही टीमचे संघनायक संघमालक आमचे ऑर्गनायझर पण तुम्ही
चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, ट्रॉफी हंटर्स आणि दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशर्स अगदी प्लेइंग 11 घेऊनच आलेले आहेत. आणि मी जिजामाता नगरचा महाराजा मंडळाच्या अध्यक्ष अंकुशजी नाईक यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक पूर्ण करायची आहे. आपला विशेष डिझाईन केलेला हा कॉईन आहे, एका बाजूला UC17 आहे आणि दुसऱ्या बाजूला APL आहे. तर कॉल कोण करणार आहे? चला, बाउंड्री बॅशर्स APL मागितलाय आणि UC17 आलेला आहे, त्यामुळे ट्रॉफी हंटर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? बॅटिंग करणार आहे. आणि आज या स्पर्धेबद्दल म्हणजे गेली 2 दिवस खेळताय, परंतु आज किती उत्सुकता आहे? आतापर्यंत जो तुमचा परफॉर्मन्स आणि यानंतर तुमची टीम काय रणनीती घेऊन मैदानामध्ये उतरणार आहे? रणनीती सिंपल असणार आहे. जे काय बेसिक करायचं आहे ते करूनच मॅच कशी जिंकता येईल हे बघण्याची रणनीती असेल. आणि ऑर्गनायझेशनबद्दल बोलायचं झालं तर हे अप्रतिम ऑर्गनायझेशन आहे. अविनाश आणि त्याच्या टीमला हॅट्स ऑफ आहे याच्यासाठी. तर जास्त वेळ घेणार नाहीये, समोरच्या टीमने टॉस जिंकलाय. तुम्ही जर टॉस जिंकला असतात, तुमचा डिसिजन काय असतात? समोरच्या टीमने आता फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग घेतली आहे, माफ करा, बॅटिंग घेतली आहे. आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो, पण त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली टॉस जिंकून बॅटिंग घेऊन. तर तुम्ही काय सांगाल संपूर्ण कमिटीबद्दल? आज इतकी मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये होते आणि इतकं चांगलं इव्हेंट आणि इतक्या चांगल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं आयोजन होत आहे. कमिटीबद्दल बोलायचं तर ठरवून पण एवढी मोठी टुर्नामेंट कोण करू शकत नाही आणि त्यासाठी अविनाश मिडगावकर, सचिन रावळ, कुशल वेंगुर्लेकर आणि आपली पूर्ण UC17 ची टीम आहे. त्यांचं 6 महिन्यापासून डोक्यात चालू होती की टुर्नामेंट एवढ्या मोठ्या लेवलवर करायची आहे आणि ती खूप चांगल्या रीतीने साकारतात, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. तर तुमच्या संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅच साठी तयारी करायची आहे. प्लेइंग 11 मला वाटतं तुम्ही तयारीच आहात. तर जास्त वेळ न घेता लगेचच जाऊया या प्रेक्षणीय सामन्याच्या नवीन डावाकडे. आणि त्या नवीन डावाकडे जाण्या अगोदर आपण पहिली ओव्हर संपल्यानंतर काही सत्कार व्यासपीठावरती करणार आहोत. तर पहिल्या ओव्हरसाठी मात्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. यस, धन्यवाद रोशन. सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली आहे. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मधील. निखिले षटक हातात आहेत. आर्यन आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर अक्षय ही जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आली आहे. 53 धावांचा पाठलाग एक्झिबिशन मॅच मध्ये पाहतोय आपण. निखिलने पहिल्या डावामध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून एकूण 3 चौकार पाहायला मिळाले. तो निखिल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक 14 धावा त्याने केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल, हो क्या बात आहे, काय बॉल हाताळला पहा. पिचिंग झाला, उसळी घेतली चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद, विकेट. सचिन आलेत नवीन बॅटर. ओहो, यावेळेला गॅप शोधून काढलाय अक्षयने. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 6. येस, ओव्हर टू यू रोशनजी पाथाडे. व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. यानंतर सन्मान होणार आहे. जिजामाता नगरचा महाराजा मंडळाचे सर्व पदाधिकारी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्वांचा एक यथोचित सन्मान आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम जिजामाता नगरचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुशजी नाईक साहेबांचा एक यथोचित सत्कार आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत. रोहितजी वैती यांना मी विनंती करेन, अंकुशजी नाईक साहेबांचा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. साहेबांना एक छोटंसं प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण अंकुशजी नाईक साहेबांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. सामना 2 मिनिटं थांबवा. पंच, सत्कार होईपर्यंत सामना थांबवा. त्यानंतर सन्मान होईल तो मंडळाचे खजिनदार सन्माननीय समीरजी मघाम साहेबांचा. जिजामाता नगरचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या काळा चौकी या परिसरातील एक नावाजलेलं गणेशोत्सव मंडळ आणि मंडळाचे खजिनदार समीरजी मघाम यांचा एक सत्कार व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत.
सिद्धेजी सातगरे यांना मी विनंती करेन, सन्माननीय समीरजी मगाम साहेबांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. खूप खूप धन्यवाद सिद्धेजी मगाम साहेब, माफ करा समीरजी मगाम साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद, आभार असतील आपले सुद्धा. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष जितेशजी गुरव यांचा एक यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. सन्माननीय जितेशजी गुरव साहेब यांचा सुद्धा एक विशेष सत्कार या स्पर्धेदरम्यान आम्ही करणार आहोत. आमच्या UC17च्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने, आमच्या आयोजन समितीच्या वतीने हा सर्वांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. स्वतः एक शिवसेना उपशाखा प्रमुख म्हणून सुद्धा कामगिरी पाहतायत आणि मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत जितेशजी गुरव, त्यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. त्यांना सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं सन्मान चिन्ह आम्ही देऊन त्यांचा सत्कार करतोय. तसेच मंडळाचे विश्वस्त सन्माननीय श्री संतोषजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी, सर्वच विश्वस्तांचा, अगदी मंडळाचे जितकेही विश्वस्त आज या ठिकाणी आहेत त्या सर्वांचा एकत्रित एक मंडळाचा सन्मान, हा सर्वांचा एकत्रित सन्मान आम्ही आज व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय संतोषजी ठाकूर आणि जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व या विश्वस्तांचा हा केला जाणारा सन्मान ओमकारजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण मैदानावरती पाहतोय. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, पुन्हा एकदा आभार. आणि जाऊया लगेच मॅचच्या नवीन डावाकडे, नवीन ओव्हरकडे. आणि मायक्रोफोनवर माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. एक्झिबिशन मॅच मैदानामध्ये रंगते. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आता धावफलकावरती 7 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण दर्शन यांना आमंत्रित केलं गेलंय. अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. दर्शन गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2. पुढचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पुढचा बॉल बॅटची आतली कडा घेतली होती. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे. एक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल खूपच वळण घेतलंय चेंडूने. पिचिंग झाला, खूप वळण घेतलं. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. या षटकामध्ये अतिरिक्त धावा खूप साऱ्या येत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. बॉक्स आउट. फलंदाज बाद. निमिष आलेत. हो, यावेळेला देखील चांगला बॉल आहे आणि त्या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले निमिष ते सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला निमिषच्या माध्यमातून आणि 4 धावा आल्यात देखील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. त्यावेळेला जर आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत ओमकार. आणि शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 मधील धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेला चांगला फटका आणि हाही बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. येतोय चौकार अक्षय मांडवकरच्या बॅट मधून. थँक्यू.
यानंतर काळा चौकीचा महागणपती आपल्या काळा चौकी परिसरातील एक मोठं मंडळ अर्थात या गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय सरचिटणीस श्री निखिलजी जाधव साहेब आपल्यासोबत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय श्री समीर शेठ मावळे यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होतंय. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. सन्माननीय श्री निखिल जाधव आणि सन्माननीय श्री समीरजी मावळे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी शुभागमन व्यासपीठावरती होतंय. तसेच काळा चौकीचा महागणपती मंडळाचे कार्याध्यक्ष अतुलजी मेस्त्री यांना सुद्धा मी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करेन. आज आपल्या व्यासपीठावरती काळा चौकीचा महागणपती मंडळाचे सरचिटणीस सन्माननीय निखिलजी जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष अतुलजी मेस्त्री आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तसेच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अर्थात ज्यांनी या संपूर्ण शिवडी विधानसभेतील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटसाठी खूप काही योगदान दिलंय आणि खूप काही केलंय असे आमच्या सर्वांचे लाडके मित्र अर्थात सन्माननीय श्री समीर शेठ मावळे यांचं सुद्धा व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हेरी वॉर्म वेलकम एव्हरीवन. आपल्या सर्वांचं स्वागत युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आयोजित अबुदय नगर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. थँक्यू सो मच. धन्यवाद रोशन. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय, एक्झिबिशन मॅच, आणि ही मॅच देखील अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19, उर्वरित 18 चेंडू आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 34 धावांची. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा. काय होईल, कोणता संघ ही एक्झिबिशन मॅच जिंकणार? आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. 18 बॉल 34 धावांची गरज. जीत आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल टॅप केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दर्शनने बॉलला अडवलंय, एक धाव घेतली आहे, तोपर्यंत बॉल गेलाय, चूक झाली आहे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. प्रयत्न चांगला केला होता दर्शन यांनी, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॉलला अडवलं जरूर त्यांनी, पण थोडेसे फंबल झाले आणि तोपर्यंत बॉल त्यांच्या हातामधून निसटला देखील, 4 धावांपर्यंत पोहोचला देखील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 23 या आकड्यावर. पुढचा बॉल, यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला बॉलला अडवले ओमकार यांनी, एकच धाव मिळेल. निमिष आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेत आणि आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळालेत. त्यांना साथ देत आहेत अक्षय. पुढचा बॉल सोडून दिलेला हा बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. प्रत्येक संघाचे पाठीराखे उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरी खच भरली आहे प्रेक्षणीय लढतीमध्ये. पुढचा बॉल, आता मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि या नो बॉल वरती देखील आणखीन एक धाव आली आहे. म्हणजेच या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 28 या आकड्यावर. एका बाजूला आपण पाहतोय जिजामाता नगर, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आंबेवाडी. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 16 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. लास्ट 16 बॉल 25 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. दडपण दबाव निर्माण झालेला असेल दोन्ही खेळाडूंवरती, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रेक्षणीय लढत असली म्हणून काय झालं, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे, त्याच्यासाठी चालू असलेली ही धडपड आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेला सोडून दिलेला हा बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. जिंकणार कोण हा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडलाय, कारण एका बाजूला जिजामाता नगर आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आंबेवाडी आपण पाहतोय. अक्षय मांडवकर आणि त्याच्या समवेत निमिष, ही जोडी, निमिषने चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये. पुढचा बॉल उडवलाय, बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. नाव आहे अक्षय मांडवकर आणि डगआउट मधून देखील तोच आवाज येतोय, अक्षय आपल्या संघासाठी काहीतरी कर, आणि ते करून दाखवतोय अक्षय मांडवकर. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 33 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. गुडघ्यावर बसून क्लासिकल अंदाजामध्ये पाठवलं बॉलला सीमारेषा पलीकडे, हाच अक्षय मांडवकर.
पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34 या आकड्यावर. सोडून दिलेला बॉल वाईट बॉल घोषित करतील. अतिरिक्त धावा खूप साऱ्या आल्यात. साई भक्त राम मोरे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, कारण क्रिकेट आहे, आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे. पुढचा बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 36 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 36 ऑन बोर्ड. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल. खूप साऱ्या धावा आल्यात या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विकेट घेतला गोलंदाजाने किंवा फलंदाजाने चौका मारला तर 1555 रुपये रोख रकमेचं पारितोषिक देण्यात येणार होतं राम मोरे यांच्याकडून. पण धाव आली आहे 1. 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 38. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय, कारण उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये करायच्या आहेत फक्त 15 धावा. काय होईल या मॅच मध्ये, कोणता संघ सामना जिंकणार? टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात होताना पाहायला मिळते, कारण दोन्ही संघांचे पाठीराखे मैदानामध्ये उपस्थित आहेत. काही पाठीराखे आपण पाहतोय प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. या सगळ्याच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहा, जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. काही प्रेक्षक उभे आहेत, काही प्रेक्षक बसलेत, काही प्रेक्षक आपल्या पायाच्या अंगठ्यावरती देखील उभे राहून ही मॅच बघतायत, कारण आम्हाला मॅच पाहायची आहे, आम्हाला हे आयोजन पाहायचं आहे. प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. जातोय मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा 12 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. मॅच जिंकणार कोण हाच प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, कारण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिल आलेत पुन्हा एकदा. याच निखिलने पहिल्या डावामध्ये 3 चौकार ठोकले होते. आता गोलंदाजी करायची आहे. ओमकार कर्णधार, त्या कर्णधाराने कानमंत्र दिलाय या निखिलला. 12 बॉल 15 धावांची गरज. पण समोर जर आपण पाहिलं तर अक्षय मांडवकर, ज्या अक्षयने या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चौकार ठोकलेत, तो अक्षय आता मात्र स्ट्राईक वर आहे. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. समोर जर आपण पाहिलं तर निमिष देखील आहे, त्याने देखील चांगला खेळ केलाय. 12 बॉल 15 धावांची गरज. पहिला बॉल निखिल. पहिला बॉल बॅकफुट वरती येऊन पंच करायचा होता. पॉइंट क्षेत्रामध्ये फटका फसलाय आणि पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अजूनही मॅच ऑन आहे, कारण 11 मध्ये आता 15 धावांची गरज आहे. आंबेवाडीचा राजा, त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जिजामाता नगरचा महाराजा. यावेळेला विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. निखिलने आपल्या संघाला ती विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज अक्षय मांडवकर आउट. थँक्यू डीजे. अजूनही मॅच ऑन आहे. 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये आणखीन 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर या मैदानामध्ये लवकर, कारण आणखीन जर आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमधील 7 मॅच अजूनही बाकी आहेत. ओमकार घोलप आलेत नवीन बॅटर. एक उंच खुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय. ओमकार घोलप. मॅच जिंकणार कोण? निखिल आलेत गोलंदाजीसाठी. निखिलने आपलं काम केलंय, कारण अक्षयची बॅट बोलली होती. अक्षयची महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. पुढचा बॉल. यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आता पोहोचलेत. आता चूक होणार नाहीये. बॉलला अडवले. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. सामना जिंकायची आहे, मॅच जिंकायची आहे, प्रेक्षणीय लढत आम्हाला जिंकायची आहे. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 13 धावांची गरज आहे.
हो, यावेळेला आता मात्र चांगला बॉल पिचिंग झालाय, आतमध्ये आलाय, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलतंय. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असणार आहे. निखिलने मॅच ऑन करून दिली आपल्या संघाला, मॅच मध्ये कमबॅक करून दिले. पुढचा बॉल यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. 4 धावा. ओंकार घोलप मैदानामध्ये आले आणि त्याच्याच बॅट मधून हा दर्जेदार चौकार आलाय. आता मॅच ऑन झाली आहे. पहा ऍक्शन रिप्ले. क्या बात है. क्लासिकल, लाजवाब, दर्जेदार, रुबाबदार, दिमागदार येतोय APL ब्रँडेड चौकार. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 7 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पहा प्रेक्षक, 7 मध्ये आता करायचे आहेत 9. एका चौकाराने मॅच ऑन झाली आहे. पुढचा बॉल ढकललाय बॉलला. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव घेतली आहे आणि हा सामना आपण पाहतोय एक्झिबिशन मॅच आहे. प्रेक्षणीय लढत आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आंबेवाडीचा राजा आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जिजामाता नगरचा महाराजा. या एक्झिबिशन मॅच मध्ये जो संघ विजयी होणार त्या संघाला सचिन चक्रू रावल यांच्याकडून 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहे. पाहूया कोण जिंकतंय. 6 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. सागर आलेत गोलंदाजीसाठी. समोर जर आपण पाहिलं तर ओंकार घोलप आहे, त्याच्याच बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. मॅचचं समीकरण आता मात्र शेवटच्या 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. लास्ट 6 बॉल 8 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सामना कोणता संघ जिंकणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार कोणता संघ पटकावणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. पहिला बॉल गॅप शोधून काढलाय आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार 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 पार. 4 धावा. येतोय चौकार. ओंकार घोलप आज मात्र हिरो ठरतोय, कारण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आले आणि दोन्ही चौकार मॅच ऑन करून देणारे पाहायला मिळाले. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असणार आहे. 6 मध्ये 8 करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. मॅचचं समीकरण बदललं. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज आहे. एक्झिबिशन मॅचचा हा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. आता मात्र आणखीन एक एक्स्ट्राची धाव. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित 5 बॉल मध्ये करायच्यात फक्त आणि फक्त 3 धावा. चांगला बॉल आहे. आता रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित 4 बॉल मध्ये करायचे 3 धावा. पुढे आले. समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अमेय बिरमोळे, त्यांनी बॉलला अडवलंय. 1 धाव घेतली आहे. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि या 3 बॉल मध्ये करायचे आहेत 2 धावा. सामना बरोबरीत जर सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. आज या स्पर्धेची दुसरी रजनी. अजून एकही सामना बरोबरीत सुटला नाहीये. प्रेक्षकांना आतुरता आहे कोणता सामना बरोबरीत सुटणार आणि आम्हाला बॉल आउट पाहायला मिळणार. 3 बॉल मध्ये करायचे 2 धावा. रणनीती आखली जाईल. या 3 बॉल मध्ये 2 धावा रोखायच्या कशा, कारण समोर जर आपण पाहिलं तर निमिष आहे. याच निमिषच्या बॅट मधून 2 दर्जेदार चौकार पाहायला मिळालेत. तोच निमिष आता मात्र स्ट्राईक वरती. 3 बॉल जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पुढे आलेत. फटका खेळलाय. समोर फॉल केलाय. अमेय बिरमोळेने बॉलला अडवलंय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. काही होऊ शकतात. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. जिंकणार कोण प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. 2 बॉल मध्ये करायचे 1 धावा. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज.
ड्रा होणार की कोणता संघ जिंकणार? आंबेवाडी जिंकणार की जिजामाता नगर जिंकणार की सामना बरोबरीत सुटणार? हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय. या बॉलवरती विकेट आली किंवा फलंदाजाने चौका टोकला तर साई भक्त रामजी मोरे यांच्याकडून 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. गोलंदाजाने विकेट घेतली तर गोलंदाजाला 1111 रुपये, फलंदाजाने चौका ठोकून मॅच जिंकवली तर फलंदाजाला 1111 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल साई भक्त राम मोरे यांच्याकडून. स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, या सर्वच खेळाडूंवरती त्यांचं देखील प्रेम आहे आणि म्हणूनच ही काय हे सर्वच पाठीराखे आज मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये आलेत. शेवटचे 2 चेंडू, 1 धावेची गरज. काय होणार? कोणता संघ सामना जिंकणार? प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. एक्झिबिशन मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये. प्रेक्षक आपल्या जागेवर उठून उभे राहिलेत. आम्हाला मॅच पाहायची आहे, आम्हाला हा बॉल पाहायचा आहे. काय होणार या बॉलवर? ओहो, यावेळेला धाव पूर्ण केली आहे का? यस, धाव पूर्ण केली आहे. सामना जिंकलाय आंबेवाडीचा राजा आंबेवाडी या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हालक टीम जिजामाता नगरचा महाराजा. आपण देखील या सामन्यामध्ये चांगला खेळ केला आणि आज मात्र जर आपण पाहिलं तर ही एक्झिबिशन प्रेक्षणीय लढत जिंकली आहे ती म्हणजे आंबेवाडीचा राजा.